श्रीरामपूर येथील नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवर पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे लोटांगण आंदोलन करून याविषयीचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले। श्रीरामपूर येथे नगरपालिका हद्दीत गेली 50 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा नगरपालिकेने बसवलेला आहे। अर्धाकृती पुतळा काढून त्याच जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे तसा ठराव श्रीरामपूर नगरपालिकेने केलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार असून त्याची सर्व रक्कम देखील श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेली आहे। तसेच पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते व सर्व शासकीय कार्यालय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासंदर्भात ना हरकत दाखले दिलेले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले। तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे। या ठिकाणी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूर्णाकृती पुतळ्याला परवानगी द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही लोटांगण आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी आमचं लोटांगण आंदोलन झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आमची या ठिकाणी विनंती व इशारा आहे तर तुम्ही जर समजा पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी परवानगी दिली नाही तर याहीपेक्षा आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करू याची या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद। त्यावेळी अमित काळे, संदीप धिवर, संतोष शेळके, निखिल सूर्यवंशी आदी भीमसैनिक उपस्थित होते। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।